कर्मचाऱ्यांना सेवा किंवा मृत्यू उपदानाची म्हणजेच ग्रॅच्युइटीची रक्कम 14 लाखांवरून 20 लाख रुपये दिनांक 1 जानेवारी 2016 पासून तुर्तास तरी पूर्वलक्षी प्रभावाने लागू होणार नाही, शासनाचे स्पष्टीकरण। तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण बघत आहात माझे यूट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर। तर कर्मचारी म्हणजेच ते निवृत्त झाल्यानंतर जी सेवा किंवा मृत्यू उपदानाची म्हणजेच ग्रॅच्युइटीची जी रक्कम आहे ती 14 लाखांवरून 20 लाख रुपये केल्याची एक महत्त्वाची शासनाची परिपत्रकाद्वारे माहिती देण्यात आली होती। आता त्याच मृत्यू उपदानाच्या रकमेची एकंदरीत वाट पाहत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे। ती अशी की दिनांक 1 जानेवारी 2016 पासून 14 लाखांवरून 20 लाख रुपये झालेली जी ग्रॅच्युइटीची रक्कम आहे ती तुर्तास तरी पूर्वलक्षी प्रभावाने लागू होणार नाही, याबाबत शासनानं स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं आहे। तर याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघून घेणार आहोत। त्यामुळे या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायलाही विसरू नका। तर बघूया की शासनानं या ग्रॅच्युइटीबद्दल कोणतं स्पष्टीकरण दिलेलं आहे। तर बघा, महाराष्ट्र शासन वित्त विभाग 3रा मजला 9/2/2026 या वेळी एकंदरीत ही एक याचिका टाकण्यात आली होती उच्च न्यायालय आणि खंडपीठ नागपूर या ठिकाणी सुद्धा। तर त्यावर एक आधारित जो एक निर्णय आहे तो कोर्टामध्ये लावण्यात आला होता आणि त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कारणांचा आधार घेऊन त्यामध्ये स्पष्टता देण्यात आलेली नाही किंवा स्पष्टता दिसून येत नाही अशा पद्धतीचा एक अहवाल त्यामध्ये बाहेर आला होता। यावरूनच आता शासनाने म्हणजेच महाराष्ट्र शासनाने याचाच अहवाल देत एक कक्ष अधिकारी किंवा महाराष्ट्र शासन उपसचिव यांच्या सहीनिशी मनीषा कामटे यांच्या सहीनिशी एक या ठिकाणी स्पष्टीकरण दिलेलं आहे। ते असं की दिनांक 10/10/2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार घेतलेला निर्णय जाणीवपूर्वक राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचारी संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या दिनांक 4/9/2024 रोजी घेण्यात आलेल्या बैठकीमधील निर्णयानुसार संघटनेस विश्वासात घेऊन तसेच राज्य शासनाच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून घेतलेला आहे। सदर निर्णय घेताना सिव्हिल अपील क्रमांक 908/213 ऐवजी सिव्हिल अपील क्रमांक 129/2003 मधील बाबी प्रस्तुत प्रकरणी अधिक संयुक्तिक ठरतात। सदर निर्णयामध्ये बदल न करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे व याचिकाकर्त्यांची सेवानिवृत्ती उपदान किंवा मृत्यूदानाची ₹20 लाख ही सुधारित मर्यादा दिनांक 1/1/2016 पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्याबाबतची मागणी उपरोक्त नमूद केलेल्या कारणास्तव नाकारण्यात येत आहे, अशा पद्धतीचं एक स्पष्टीकरण मनीषा कामटे उपसचिव महाराष्ट्र शासन यांच्याद्वारे देण्यात आलेलं आहे। यानुसार 1/1/2016 पासून जो ग्रॅच्युइटीचा 14 लाखांवरून 20 लाख रुपये वाढ असलेला जो निर्णय होता त्याला एकंदरीत अमान्य करण्यात आलेला आहे। तर ही एक बाब एकंदरीत कर्मचाऱ्यांसाठी थोडी धक्कादायक मानली जाऊ शकते असं आपण या ठिकाणी समजून घेऊ शकतो। एकंदरीत आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपल्यासाठी हीच एक माहिती महत्त्वाची घेऊन आलो होतो। त्यामुळे या आपल्या माहितीपर व्हिडिओसाठी आपण या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करावं अशी मी आपल्याला विनंती करतो। आणि येणाऱ्या 28 जूनला जी होणारी TET आहे ती TETची तयारी करणाऱ्या शिक्षक बांधवांसाठी जर TETचे आवश्यक असलेले व्हिडिओज आपल्याला बघायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये TET एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे। त्यावर जाऊन आपण TETचे व्हिडिओज पाहून घेऊ शकता। जाता जाता आपण या चॅनलवर नवीन असाल तर हे चॅनल एज्युकेशनल मनोहर आपण सबस्क्राईब करून घ्यावं अशी मी आपल्याला विनंती करतो आणि मी आपली आता रजा घेतो। माझ्या सर्व कर्मचारी बंधू भगिनींना माझा नमस्कार।